हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली अन्नपूर्णास किचन आणि होममेड टिप्समध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने कशी गव्हाची कुरडई तयार करतात मी ते तुम्हाला सांगणार आहे। अगदी पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे माझी। तर मी हे गहू 3 दिवस भिजत घातलेले होते, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस ह्यातलं पाणी बदलायचं संध्याकाळी। एकदम हातावर स्वच्छ धुवून काढायचे गहू आणि पाणी बदलायचं। 3 दिवस गहू भिजत ठेवायचे आणि 3 दिवसानंतर रात्री बुधवार, गुरुवार, शुक्रवार, मग शुक्रवारी रात्री मिक्सरला आपण हे बारीक करणार आहोत। तर मी पाटीला तेल लावून घेतलेलं आहे, घमेलं म्हणतात किंवा पाटी म्हणतात। तर त्या घमेल्याला मी तेल लावून घेतलेलं आहे थोडं, आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते चिटकून राहत नाही। आणि अशा प्रकारे पाणी टाकून अशी पेस्ट करायची गव्हाची, आणि पूर्ण गहू पाणी टाकूनच पेस्ट करायची, म्हणजे त्यातून चीक बाहेर पडेल आणि खूप छान होतात ह्या कुरडया। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। तर मी 2 किलो गहू भिजत घातले होते आणि त्याचा एवढा असा चीक निघालेला आहे। तर स्टीलच्या डब्याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आतून, आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही 2 पदरी बांधला तरी चालेल किंवा सिंगल पदरी बांधला तरी चालेल, जेणेकरून ते गव्हाचा चोथा त्या चिकामध्ये पडला नाही पाहिजे, फक्त खाली चीकच पडला पाहिजे गव्हाचा। असं बांधून घ्यायचा कपडा। हा कपडा बांधल्यानंतर डब्याला चाळणी ठेवायची, हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं, किंवा ते गव्हाचा चोथा हाताला चिटकला की लवकर निघत नाही, त्यासाठी चिकट असतो ना चीक, त्यामुळे। आणि अशा पद्धतीने चीक पूर्ण हाताने स्मॅश करून घ्यायचा, जेणेकरून खाली सगळं ते पांढरं पडतंय त्याला चीक म्हणतात, ते चीक सगळं खाली पडेल। वरून पाणी कोणाला तरी ओतायला लावायचं, एका हाताने पाणी ओतायचं, आणि जोपर्यंत गव्हाचा चोथा दिसत नाही तोपर्यंत ते सर्व पिळून घ्यायचं। असं खाली आपल्याबरोबर चीक पडतोय कपड्यावर, असा पडल्यानंतर मग तो खाली डब्यात गाळून पडला जातो, अजिबात चोथा किंवा काहीच राहत नाही। जास्तीत जास्त तुम्ही पाणी टाकून काढला तरी चालेल, कारण का जेवढा चीक असतो तो आपला खाली बसतो डब्या आणि वरती पाणी तरंगतं, मग ते पाणी आपण टाकून देतो। अशा पद्धतीने मी आता चीक काढून घेते। नाही खाली पडला तर चमच्याच्या साहाय्याने हलवा, कारण का आपला चीक घट्ट पडणार आहे, आणि जेवढा घट्ट चीक असतो तेवढी छान कुरडई होते आपली, अजिबात दाताला चिटकत नाही किंवा अशी आंबट बिंबट काहीच लागत नाही। तर अशा पद्धतीने हा मी चीक काढून घेते, आणि गव्हाचा जो चोथा राहतो असे गोल गोल गोळे करून पूर्ण मी काढून घेते। परातीला तेल लावून घेतलेलं आहे, चोथासुद्धा चिटकतो, त्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे आपल्याला घासायला सुद्धा भांडी व्यवस्थित पडतात पण, आणि निघून पण जातात पटकन। परत नंतर चोथ्यात सुद्धा पाणी टाकायचं, त्या जेवढा आपल्याला चीक काढता येईल तेवढा आपण काढायचा, आणि असे गोल लाडूसारखे वळायचे, आणि तो गव्हाचा चोथा आपला तयार होईल। एकदम हलका फुलका चोथा राहतो, जो वरती गव्हाचे जो पापुंद्रा असतो तो निघून जातो। अशा पद्धतीने हे पाणीसुद्धा मी त्या चाळणीत टाकून घेते, थोडाफार त्यात काही चीक राहिला असेल तर तो खाली पडल्या जाईल। अशा पद्धतीने पूर्ण चीक काढून झालेला आहे माझा, आणि डब्बा भरलेला आहे। हा डब्बा म्हणजे एवढा चीक नाही, हे वरती आपण जे पाणी टाकलं होतं पाण्यातून खाली जो चीक पडतो तो खाली राहतो आणि वरती पाणी राहतं। तर ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे शुक्रवारी आपण चीक काढला, आणि शनिवारी आपण सकाळी ज्यावेळेस आपण करणार आहोत कुरडई, त्यावेळेस हे पाणी असं दिसेल, वरती आलेलं पाणी मी काढून टाकलं, आणि खाली घट्टसर राहिला तो, त्यात चीक झाला गव्हाचा। तर हा चीक किती आहे, कुठल्या तरी पातेल्यानी किंवा तांब्यानी किंवा जग असतो पाण्याचा, त्यांनी आपण मोजून घ्यायचा। तर मी तांब्याने मोजलेला आहे, 4.5 तांब्या चीक भरलेला आहे, एकदम घट्ट छान असा चीक आपला पडलेला आहे। तर 4.5 तांब्या चीक पडलेला आहे। तर 4.5 तांब्याच पाणी टाकायचं, किंवा 5 तांबे तुम्ही टाकलं पाणी तरी चालेल। मी 5 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि हा चीक मी चुलीवर शिजवते आहे। चुलीला कसा पूर्ण सगळीकडून जाळ लागतो, त्यामुळे पटकन होतं। चवीसाठी मीठ टाकते आहे, थोडंसं तेल टाकून घेते आहे, आणि तुरटीचा खडा टाकायचा, म्हणजे आपली कुरडई छान पांढरी शुभ्र होईल। आणि आता ती तुरटीचा खडा, मीठ, थोडंसं तेल टाकल्यानंतर छान विरघळून घ्यायचं, आणि उकळी आल्यानंतर अशी धार सोडायची चिकाची, आणि रवीच्या साहाय्याने हटवून घ्यायचं, गुठळी होता कामा नये। असं हटल्यानंतर एक 10 ते 20 मिनटं चीक आपला शिजून द्यायचा। छान असा चुलीला जाळ लागलेला आहे, आणि सगळीकडून आपला चीक शिजल्या जातो चुलीवर केल्यामुळे।
असा चीक हटल्या गेलेला आहे आणि गुठळी अजिबात होत नाही. आपण जर सतत हलवत राहिलो ना तर गुठळी नाही होत. 20 मिनटं तरी शिजून द्यायचा हा चीक. आणि शिजला हे कशावर कळतं तर आपण हातात घेतला तर अजिबात हाताला चिटकत नाही. हा गोळा माझा हाताला चिटकला नाही म्हणजे आपला चीक कुरडईसाठी तयार आहे. तर मी आता सोऱ्यामध्ये कुरडईचा चीक भरून घेते आहे आणि अशा पद्धतीने कुरडया करून घेते. खूप छान टेस्टी झाल्या होत्या ह्या कुरडया माझ्या. तर तुम्ही पण जास्ती गहू भिजत नका घालू. 2 किलो एका दिवस घातलं ना तरी खूप छान होतात आणि हाताला तर अजिबात चिटकत नाही. पलटताना मी साडीवर टाकलेल्या आहेत ह्या कुरडया. अजिबात हाताला लागत नाही, चिटकत नाही म्हणजे आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे आणि कुरडई परफेक्ट झालेली आहे. तर नक्की करून पहा. जर तुम्हाला 2 किलो नसेल तर 1-1 किलो घालूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कुरडया करू शकता. तर माझ्या ह्या 2 किलो गव्हामध्ये 120 कुरडया झालेल्या आहेत आणि पांढरं शुभ्र झालेले आहेत. अजिबात कुठं म्हणजे चिटकत नाही, काही नाही, एकसारख्या कुरडया झालेल्या आहेत. विकत बाहेरून कुरडया घेण्यापेक्षा घरी करून खूप छान होतात आणि मस्तही होतात. आंब्याचा रसाबरोबर कुरडई तर सर्वांनाच आवडते आणि तळणीचा पदार्थ म्हणून आपल्याकडे वर्षभर ह्या कुरडया केल्याच जातात. प्रत्येक सणाला आपण पापड कुरडई तळतोच. तर अशा पद्धतीने कुरडया सुकलेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक कुरडई तळून दाखवते आहे. इतकी छान फुलते ती, अजिबात लालसुद्धा झालेली नाही, काहीच नाही. एकदम लेअर गोल एकदम अशी छान फुललेली आहे कुरडई आणि पांढरे शुभ्रसुद्धा दिसते आहे. तर ही आधीची कुरडई होती कच्ची आणि तळल्यानंतर अशी फुललेली कुरडई आहे. हात भरून कुरडई झालेली आहे एक कुरडई. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.